जानेवारी 1950 ला सुरू झाली लोकशाही। अहो 60 वर्ष उलटून गेली पण कशात काही नाही। राजा म्हणतो जनतेला देतो सुख सोयी। अहो सुख सोयी तर सोडा, साध संरक्षण नाही, संरक्षण नाही। हे हे रामा हे रामा हे रामा हे दाजी, हे रामा हे दाजी, हे महाराजांचा इजय असो, महाराजांचा इजय असो, महाराजांचा इजय असो। कला कला बोलवलं महाराज। अरे प्रधानजी, अरे तो कोण आहे जो माझी तासरीतोय? तो लोकशाही रे महाराज। मग त्याला एकाला टॅनपासून धरून टेनपलाच असतं ना, टेनपलाच असतं मी त्याला। तुम्ही पाहिलं ना पब्लिक किती होती, मग त्या पब्लिकच्या समोर टॅनपाचा म्हणजे ती पत्रकार ना, ती मिरिया, ती लय झंझट ना। मग त्याच्या मुलाच तर मी मुख्याचे ते तुम्ही काला काळजी करता? त्याला कोपऱ्यात घेऊन कोचकतो ना मी बरोबर। कोचक कोचक मागच्या टायमाला नाही का एक मॅनी कोचकला होता? कोणला रे? तो नाही का तुम्ही तो घोटाळा केला, त्याने पेपरात लिहिला होता। कोणचा घोटाळा? तुम्ही तो घोटाळा नव्हता केला, तो घोटाळा केला होता तुम्ही, तो घोटाळा नव्हता केला तुम्ही मागच्या टायमाला। मी आणि काय एक घोटाळा केलाय का माझ्या लक्षात राहिला? ते आपण बरोबर आहे म्हणा। मग बरं प्रधानजी, तुम्हाला माहिती आहे माझ्या जनतेवर किती प्रेम आहे? त्या माहिती आहे म्हणा, बोला। त्याची करताना माझ्या या जनतेच्या समस्या मला तुझ्या गोटून ऐकायचे प्रधानजी। हो, काय आहेत आपल्या जनतेच्या समस्या, काय आहेत आपल्या जनतेचा हाल हवाल? महाराज अहवाल काही तुम्ही विचारू नका, तुम्ही हालच विचारा। कळलं? म्हणजे महाराज आपल्याकडे पाणी समस्या, वीज मुक्ती समस्या, स्त्रीमुक्ती समस्या, बालमुक्तीच्या अतिरेकी हल्ले, बॉम्ब स्फोट। प्रधानजी, अरे इकांची समस्या, आगंदारी मुक्त समस्या, इतक्या समस्या सोडल्या ना महाराज, बाकी सगळा यवतशीर आहे। बाकी सगळा यवतशीर आहे ना? पास मला त्याच पाहिजे। मग महाराज अहो यंदा आपण जनतेच्या सोयीसाठी गावी संडाशी केल्या, संडाशी बांधल्या। अरे प्रधानजी, म्हणा माझा राज्य हागंदारी मुक्त राज्य करायचे। प्रधानजी नाही बघू, नाही बघू, ती कंडीच्या खोटातली घाण नाही बघू, ती वाला गुटली घाण नाही बघू, ती शेतुलीतली घाण नाही बघू। मग तुम्ही जाता कला वास घ्यायला? असा थोबार फोडी ना, त्याची करताना मी गावोगावी संडाशी केली। पण महाराज तुम्ही ज्या संडाशी बांधल्यात ना, त्याचा उपयोग आपल्या जनतेला पावसाळ्यातल्या 4 महिन्यांसाठी होतो। म्हणजे बाकीची 8 महिने आपली जनता हाग नाही, गंभीर समस्या आहे, मनाच काहीतरी करायला लागत जा। प्रधानजी आयडिया काय? सगळ्यांना महाबाच्या जुलाबाच्या गोल्या वाटा, सगळ्यांना महाबाच्या जुलाबाच्या गोल्या वाटणं फोकांडू दे सगळे। हा म्हणजे तसं नाही महाराज, संडासला एका दिलेला कमीत कमी 5 लिटर पाणी लागतंय, नाही लागतंय का नाही? लागतंय का नाही? मला काय माहित? मग तुम्ही का दगडी वापरता का? त्याच दगडी खाली डोका फोडी ना, लागतोय बोललो ना। एवढा पाणी साठा आपल्या गुठी कुठे आहे महाराज? उन्हाळ्याची माबाची मूस टिपू, लोकांना प्यायला पाणी मिळलं नाही तर धावाला आणतील कुठून? प्रधानजी जनतेला पाणी समस्येतून मुक्त करण्यासाठी मी एक अक्कल लावली। काय? शाही धरण, कारण आपल्या राज्यात नाही धरण। आपल्या राज्यात नाही धरण, मग भात सवय तर कुठून आणली तुमच्या घरना? प्रधानजी भास्ता वैतरणाचा पाणी आपल्यासाठी नाही, त्या मुंबई राजधानीसाठी। या बरं आहे महाराज तुमचा, जे आपल्याच राज्यात धरण, आपल्याच लोकांचा मरण, त्याच्यासाठी शाही धरण। किती फाचवाचा या महाराज लोकांना, किती फाचवाचा। प्रधानजी तोंड सांभाळून बोल, आम्ही फचवीत नाही काही, हे फचवा फचवीचा धंदा आम्ही नाही करीत। काय करता तुम्ही? आम्ही गंडवतो। अहो महाराज या शाही धरणाच्या बांधकामामध्ये आपल्याला काही गावं हलवायला लागतील, लोकांची भात जमीन पाण्याखाली जाईल महाराज, आपल्या जनतेची मूस आबाल होईल महाराज। होऊ दे ना आबाल, होऊ दे, कशी आबाल होईल? अरे सगळ्यांना मी घरकुला देणार आहे, घरकुला। महाराज याच्या आधी आपण सगळ्या पिवळ्या रेशन कार्ड वाल्यांना घरकुला दिल्या, दिली का नाही? सगळ्या पिवळ्या रेशन कार्ड वाल्यांना घरकुला दिली का नाही? प्रधानजी
मना माझा राज्य एक विकसित राज्य करायचे. त्याची करताना मी सगळ्यांना घरकुला दिली. घरकुला दिली ना घरकुला, सगळ्यांनाच दिली तुम्ही घरकुला. अहो इथं गरिबांची झिजली कुला, पण कोणालाच नाही भेटली घरकुला. प्रधानजी क्या काय बोलतोस तू? असं मी नाही महाराज, लोकच बोलतात. काय बोलतात लोक? ती घरकुला तुमच्याच फेऱ्यांना मिळाल्या. प्रधानजी विकासाची सुरुवात मला माझ्याच घरापासून करायची. हं? त्याची करताना मी सोयऱ्यानं घरकुला दिली. घरकुला अहो, पण महाराज याच्यामुळे श्रीमंत माणूस श्रीमंत ना, गरीब माणूस गरीब होईल. ती मग होऊ दे ना, होऊ दे. हं? गरिबी राहिलीच पाहिजे. सगळीच कुत्री जर काशीला गेली तर पात्रवल्या चाटील कोण? तुम्ही नाही. तुम्ही महाराज फालतूची शांटालगिरी करू नका काही पण. अहो महाराज गरिबी राहिली तर आपली पोरं शिकायची नाही, आपली पोरं फैतर होतील महाराज. होऊ दे ना फैतर, होऊ दे फैतर. फार मापाचा फैतरच झाला पाहिजे. पोरा जर शिकली तर मना खुर्चीच्या खाली खेचतील. त्याची करताना मी एक अक्कल लावली. काय? पहिली ते 8वी पर्यंत एका पण पोराला नापास करायचा नाही. विचार कला कला पण नापास व्हायचा नाही म्हणजे पोरा अभ्यास करायचा नाही. पोरा अभ्यास करायचा नाही म्हणजे पोर हुशार व्हायचा नाही. आणि पोर हुशार व्हायचा नाही म्हणजे माझ्या पुढे जायचा नाही. कशी आहे गंमत? नाही ना, पण महाराज याच्यामुळे माझी आपली पोरं जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकायची नाही. आपल्या देशाचा विकास नाही व्हायचा महाराज. नाही होऊ दे विकास, नाही होऊ दे. देशाच्या विकासाची परले कोणला? इथं आपलाच विकास करायचा. प्रधानजी हा आयडिया करायची. काय? निवडणुकीला उभा राहायचा, हा लोकांच्या दारोदार हिंडायचा, हा त्यांच्या हातपाय झोरायचा, निवडून यायचा आणि आपलाच विकास करायचा. कशी आहे गंमत? हा ना, मग जनतेने पाडल्यावर कच्ची होईन गंमत. नाही पाडित रे, नाही पाडित. हं? त्यांना मावाचा दारूचा खोटना 100ची नोट दिल्यावर बरोबर करतात वोट. हं. प्रधानजी आयडिया करायची. आयडिया काय? जेवढी पण तरुण पोरं आहेत ना, त्यांना चोरीला जायचा, हा, त्यांना खाला प्याला घालायचा, हा. त्यांना इकरा न्यायचा. इकरा विक्रम आहे कुठं? ज्यांना 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 बीडी जलाइले जिगर से पिया, जिगर में बड़ी आग है. कारभार. आगार हं? अरे कशाला बंद केलं सगळं लेडीज बार? सगळंच नाही रे, आपल्यासाठी पण काय आहे चालू. आपल्यासाठी हा म्हणजे मना पण का? जाम असा मुस्कुट फोडी ना, तू तिकडे जाऊन फैतर होशील. माझा हिशोब कोण बघ. नाही जायचो बोला. एकदा का ही पोरा आपल्या बाजून आली हा, का घरच्यांना पण बरोबर आपल्या बाजून येतील. हा. ना राहिली भाताड्डी माणसा, त्यांना दारूचा घोट ना 100ची नोट दिल्यावर बरोबर करतात घोट. महाराज आजकाल लोक दोन्ही पार्ट्यांकडून पैसे घेतात, मत महाबाची तिसऱ्याला देतात. लोकांना हुशार झाल्यात महाराज आता. नाही प्रधानजी, आपली लोक जर हुशार असतील तर पैसे घेऊन मतदान करतील. प्रधानजी आपली लोक जर हुशार असतील तर दारू पिऊन गटारान लोलतील. प्रधानजी आपली लोक जर हुशार असतील तर शेती विकून भिकारी होतील. आपली जनता येडी आहे प्रधानजी, आपली लोक येडी आहेत. लोकशाहीच्या नावानं कसा मांडला नवा पट. अहो राजा राहिला सुरक्षित आणि जनता चेकमेट, जनता चेकमेट. हे हे गणराया, आता तरी या लोकशाहीच्या राजाला म्हणजे मतदार राजाला सद्बुद्धी दे आणि त्याच्या मतदानाच्या जोरावर चांगले राज्यकर्ते निर्माण होऊ दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना.